नमस्कार, रायटिंग फॉरएव्हर या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत। आज आपण जाणून घेणार आहोत लाडकी बहीण योजनेबाबत देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा। राज्यात लाडकी बहीण योजना महिलांसाठी एक क्रांतिकारी उपक्रम ठरत असून लाखो महिलांना या योजनेचा थेट लाभ मिळत आहे। मात्र या योजनेवरून राजकीय वादही तापले आहेत। विरोधकांकडून करण्यात येणाऱ्या टीकेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट प्रत्युत्तर दिलं आहे। पुण्यात आयोजित एका कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, लक्ष्य फक्त 1500 रुपये देणे नव्हे तर बहिणी लखपती घडवायच्या आहेत। लाडकी बहीण योजनेतून दर महिन्याला 1500 रुपये दिले जातात, पण आमचा हेतू एवढ्यावरच थांबण्याचा नाही। आमचं ध्येय म्हणजे या बहिणींना आर्थिकदृष्ट्या सक्षम करून त्यांना दरवर्षी किमान 1 लाख रुपये उत्पन्न मिळवून देणं। आम्ही 1 कोटी महिलांना लखपती बनवण्याचा निर्धार केला आहे। कार्यक्रमाचे आयोजन आणि प्रमुख उपस्थिती पुण्यातील बालेवाडी माळुंगे येथील मुख्य बॅडमिंटन हॉलमध्ये प्रधानमंत्री आवास योजना आणि घरकुल योजना लाभार्थ्यांसाठी संवाद मेळावा आणि महाआवास पुरस्कार वितरण सोहळा पार पडला। या कार्यक्रमाला केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे उपस्थित होते। प्रधानमंत्री आवास योजना 20 लाख घरांची उभारणी 45 दिवसात पूर्ण। या कार्यक्रमात शिवराज सिंग चौहान यांनी आवास योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीचा आढावा दिला। त्यांनी सांगितले की केंद्र सरकारकडून 20 लाख घरे मंजूर झाली असून त्यानंतर आणखी 10 लाख घरे मंजूर करण्यात आली। 2019 मध्ये सरकार बदलल्यानंतर थोडकं काम थांबलं होतं, मात्र सत्तेत परतल्यानंतर गतीने काम सुरू झालं। मुख्यमंत्री फडणवीस यांनीही स्पष्ट केलं की ग्रामविकास विभागाने 100 दिवसात 20 लाख घरे मंजूर करण्याचं उद्दिष्ट ठेवलं होतं, मात्र हे उद्दिष्ट केवळ 45 दिवसात पूर्ण करण्यात आलं। याशिवाय पुढील टप्प्यासाठी 10 लाख घरांची यादी तयार झाली असून एकही पात्र लाभार्थी वंचित राहणार नाही। घरे केवळ निवारा नव्हे तर सौर ऊर्जा आणि सुविधायुक्त। मुख्यमंत्री म्हणाले की प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरांमध्ये सोलर पॅनल, मोफत वीज, शौचालय आणि गॅस सिलेंडर यांचा समावेश करण्यात येणार आहे। केंद्र सरकारकडून मिळणाऱ्या अनुदानाव्यतिरिक्त राज्य सरकारही प्रत्येकी 50,000 रुपये अधिक देत आहे। यामुळे सामान्य जनतेचं घराचं स्वप्न पूर्ण होतात। लाडकी बहीण योजना आणि प्रधानमंत्री आवास योजना या दोन्ही योजनांनी राज्यातील महिलांना आणि गरीब कुटुंबांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याची दिशा दिली आहे। यामध्ये केवळ आर्थिक मदत नव्हे तर स्वाभिमान, सुरक्षितता आणि भविष्याचा आधार मिळतो आहे। राजकारणापलीकडे जाऊन या योजना गरजूंपर्यंत पोहोचवणं हेच खरे नेतृत्व आहे, असं या कार्यक्रमातून स्पष्ट झालं। माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा। अशाच प्रकारचे नवनवीन सरकारी योजनांविषयी अपडेट मिळवण्यासाठी आमच्या रायटिंग फॉरएव्हर या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा। धन्यवाद।